बहुजन संघटक या फेसबुक पेजवर आज पुन्हा मी आपल्या समोर एक विषय घेऊन येत आहे। राजश्री शाहू महाराजांची जयंती ही 26 जून 1874 ला त्यांचा जन्म झाला, त्यामुळे येणाऱ्या 26 जूनला त्यांची जयंती आहे आणि त्यानिमित्तानं हे 2-3-4 दिवस शाहू महाराजांचे विचार चर्चेला जावेत या उद्देशाने राहुल खांडेकर यांनी मला आज शाहू महाराजांच्या विचारांची आज गरज आहे का या संदर्भात मला बोलायला संधी दिली आहे आणि मी हा विषय आपल्या समोर घेऊन येत आहे। मित्रहो, महाराष्ट्रामध्ये 3 नावं खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहेत आणि त्या विचारांची चळवळ महाराष्ट्रभर सुरू व्हावी असं प्रत्येकाला वाटत राहतं आणि ते आहे फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचे जे लोक पाईक आहेत किंवा यांच्या विचारांचे जे लोक अनुयायी आहेत, हे लोकच या देशामधला मानवधर्म टिकवू शकतील, या देशामधलं स्वातंत्र्य टिकवू शकतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला लोकशाहीचा मूल मंत्र टिकवून राहू शकेल ही बाब ध्यानात घेऊन फुले, शाहू आणि आंबेडकर या नावाची फार मोठी चळवळ महाराष्ट्रात उभं राहण्याचा प्रयत्न करते आहे आणि या चळवळीला नंतर पुढे पुन्हा शिवाजी महाराजांचं नाव जोडलं जातं। म्हणजे मग शाहू महाराजच्या आधी फुले, फुलेच्या आधी शिवाजी आणि मग शिवाजी, फुले, शाहू आणि आंबेडकर या विचारांची चळवळ म्हणजे महाराष्ट्राला नवा माणुसकीचा मंत्र देणारी चळवळ आहे ही आपल्याला समजत येते आणि त्या दृष्टीनं अनेक विचारवंत, अनेक लोक, अनेक सभा संमेलनांमध्ये हे विचार व्यक्त करत राहतात। मला आपलं असं वाटत आहे की शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार काय होते आणि यांच्या विचारांची कास धरणारे, यांच्या विचारांनी जा म्हणणारे, यांच्या विचारांवर चिंतन करणारे कोण लोक आहेत? मग थोडंसं निरीक्षण केलं तर माझ्या असं लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आणि भारतीय संविधानामुळे सगळ्यात प्रथम प्रभावीपणे महाराष्ट्रातला अस्पृश्य समाज, ज्याला दलित समाज म्हटलं गेलं, पुढे तो बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यामुळे तो बौद्ध समाज झाला, तो बाबासाहेबांच्या विचारांनी अग्रेसर झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की बाबासाहेबांनी जे सांगितलं ते आपण केलं पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांच्या चिंतनातून त्यांना फुले आढळतात, त्यांना शाहू महाराज आढळतात आणि मग फुले, शाहू, आंबेडकर अशा विचारांची एक मालिका सुरू होते। पण या तीनही महात्म्यांचे जे विचार आहेत त्याच्यामधला मुख्य गाभा असा आहे की हजारो वर्ष चातुर्वर्ण्य व्यवस्थेने, जाती व्यवस्थेने या देशातील माणुसकी पूर्णपणे हद्दपार केलेली आहे। माणसं माणसांना माणुसकीसारखी वागवतच नाही आणि त्यातल्या त्यातही स्त्रिया ज्या लोकसंख्येच्या 50% आहेत त्यांना सुद्धा स्वतंत्रपणे माणुसकीचं, आनंदाचं जीवन जगता येत नाही। हा हजारो वर्ष शोषणाचा इतिहास ज्या ब्राह्मणवाद्यांनी सुरू केला, ज्या मनुस्मृतीने सुरू केला किंवा ज्या वेदोक्त प्रकरणांनी सुरू केला, तो परंपरेने कायम चिवट, कायम तग धरून आहे आणि ज्यावेळी अशा चळवळी येतात, अशी माणसं येतात, त्यावेळी तीच मंडळी यांच्यामध्ये घुसतात आणि पुन्हा त्यांना संपवण्याचा कट करतात। हे इतिहासाने आपल्याकडे वारंवार दाखवून दिलेलं आहे। पण असं वाटलं होतं किंवा असं आजही वाटत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला फुलेंचा विचार, शाहूंचा विचार हा संविधानामध्ये स्पष्टपणे आहे, तर त्या संविधानाला या सगळ्या लोकांनी मान्य केलंय का? जर मान्य केलं असतं तर या 2024च्या निवडणुकीमध्ये आम्ही आता संविधान संपवणार आहोत म्हणून आम्हाला 400 खासदार निवडून द्यायचे आहे, ही हाकाटी पिटली नसती। आणि त्याचबरोबर त्याचा विरोधी पक्ष असं बोलत आहे की नाही, आम्हाला संविधान वाचवायचं आहे म्हणून तुम्ही आम्हाला मतदान करा।
म्हणजे एक म्हणतो आम्ही संविधान संपवू आणि दुसरा म्हणतो आम्हाला संविधान वाचवायचं आहे. या दोघांच्या झटपटीत आमच्या हे लक्षातच आलं नाही का हे कोणी काढलं असं. संविधान वाचवायचं आहे, त्याच्या आधी कोणी काढलं संविधान संपवायचं आहे. आणि याचं लक्षात आलं की हे दोनही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण ज्या शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो, आपण असा विचार करूया, जातीवरच आपला देश अवलंबून आहे, अजूनही त्याच्या जाती अंताचा लढा आपण पूर्ण केलेला नाही. अशा वेळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या जाती कोणत्या आहेत. मग ब्राह्मणी परंपरेने आपल्या जाती व्यवस्थेमध्ये एखादा थोर पुरुष असेल तर त्याला त्याच्या पाठीमागे जातीचं नाव लावलं जातं. ब्राह्मण असेल तर त्याला जात लावली जात नाही. ते माऊली लावतात, समर्थ लावतात आणि बाकीच्या लावतात, स्वामी लावतात. पण तो जर जात जातीचा असेल, तो कितीही वरचढ असला तरीही त्याच्या मागे त्याची जात ठिकवली जाते. म्हणजे तो त्या जातीचाच पुरुष आहे, त्याने त्या जातीसाठीच काम करावं. ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता अद्यापपर्यंत त्यांनी आपल्या मनातून काढली नाही आणि आपणही आपल्या मनातून काढण्यासाठी अजून पूर्णपणे सक्षम झालो नाही. हा विचार केला तर लक्षात येतं की फुलेपासून सुरू करूया. महात्मा फुले यांनी खऱ्या अर्थाने सगळ्यात प्रथम या देशातील महिलांना, ज्या महिलांना हिंदूच्या संस्कृतीनुसार, मनुस्मृतीच्या संस्कृतीनुसार, ब्राह्मणांच्या संस्कृतीनुसार, सनातन संस्कृतीनुसार आणि वैदिक संस्कृतीनुसार देखील तिला भोगदासी म्हणूनच ठेवलं, तिला गुलाम म्हणूनच ठेवलं, तिला स्वतंत्र अधिकारच दिला गेला नाही. अशा अवस्थेत त्या स्त्रीची किती कुचंबना होत असेल. आणि आत्ता माझ्या एक लक्षात आलं आहे की जे याच ब्राह्मणांनी, याच भट्टभिक्षुकांनी जी पोथी, पुराणं आणि संहिता लिहिल्या, कथा लिहिल्या, त्याच्यामध्ये पहा काय आहे, महाकाव्यांमध्ये पहा काय आहे. आणि थोडासा बारकाईने अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की देव आणि दानवांचं युद्ध होतं, देव आणि राक्षसांचं युद्ध होतं. आणि राक्षस कधी हारतात काही कळत नाही, देव कधी जिंकतात काही कळत नाही. आणि त्यांच्यामध्ये अतिशय चांगले शब्द वापरतात ते, सूर आणि असुर. सूर म्हणजे देव आणि असुर म्हणजे राक्षस. या पद्धतीच्या भाकड कथा लोकांना भागवत कथेमध्ये सांगून, लोकांच्या सणोत्सवात सांगून, त्यांच्या घरी पूजापाठ करताना सांगून त्यांच्या डोक्यामध्ये देव तेवढे श्रेष्ठ आणि दानव किंवा राक्षस तेवढे कनिष्ठ असा भेद जागला जातो. आणि पहा, त्याचं परंपरा इतकी भयानक आहे की आजही आपल्या देशामध्ये रावणाचं दहन होतं. आजही आपल्या देशामध्ये बळीराजाला आपण दिवाळीच्या दिवशी त्याला शेण घालून पुसतो. हे काय भानगड आहे. याचं लक्षात आल्यानंतर मी वाचता माझ्या लक्षात आलं की अरे हो, यांनी लिहिलेल्या याच ग्रंथामध्ये एकाही राक्षसाने एकाही स्त्रीचा, दुसऱ्या स्त्रीचा साधा विनयभंग सुद्धा केला नाही. अत्याचार आणि बलात्काराच्या गोष्टी तर दूरच. साध्या रामायणाची कथा घेतल्यानंतर जेव्हा रावण सीतेला पळवून नेतो तेव्हा तो तिला तिच्या परवानगीशिवाय कधी साधा शिवत सुद्धा नाही, आणि तरी तो राक्षस. आणि हा देव म्हणून जो श्रीराम आहे तो तिची अग्निपरीक्षा घेतो, कारण तो देव आहे. आणि मग इतिहासातून असं दिसतं यांच्या पुराण कथातून की सारे देव हे आपली मुलगी सुद्धा अत्याचाराला करण्यासाठी सोडत नाही. हा ब्रह्मा नावाचा देव आहे त्यांचा, आणि त्याच्या मुलीला त्याने स्वतः भोगली आहे. म्हणजे तिथे काहीही चालतं, स्त्रियांचा कसंही वाट करावं, आणि तरी ते सर्वश्रेष्ठ. ही जी ब्राह्मणी नीती आहे, ही नीती कोण तोडेल? ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांनाच पुढे यावं लागेल. ही बाब प्रकर्षाने महात्मा फुले यांनी लक्षात घेतली. आणि ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. त्या प्रयत्नाचा पहिला भाग असा होता की त्यांनी स्त्रियांसाठी, मुलींसाठी शाळा काढल्या. मुली शिकल्या म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की हे थोतांड आहे, आणि सगळ्या मुलींना, सगळ्या स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने दर्जा द्यावा, ही अतिशय पक्की चौकट महात्मा फुलेंनी आपल्या आयुष्यात, आपल्या विचारांमध्ये रोजली आहे. पण या चौकटीचं काय झालं? आजही स्त्रिया मुक्तपणे वागताना दिसत आहेत. ज्या दिसत आहेत त्या पुरुषांशी बरोबरीच्या नात्याने वागतायत, किंवा त्यांच्यावर जे संस्कार आहेत, या संस्काराचं काय करायचं? आत्ता नुकतीच वटपौर्णिमा झाली आणि मी 5-6 ठिकाणी वटपौर्णिमेच्या ठिकाणी जाऊन आलो, तर माझ्या असं लक्षात आलं आजही त्याच बहुजन समाजाच्या स्त्रिया
ह्याच हिंदू धर्म म्हणणाऱ्या स्त्रिया वडाची पारंपरिक पूजा करतात. त्या वडाचं वृक्षारोपण करत नाही, त्याच वडाच्या झाडाला धागा बांधून बांधून आपल्या, आणि काय म्हणतात की हाच नवरा मला 7 जन्म मिळाला पाहिजे. ह्या भाकड कथा अद्यापही जर आमच्या देशामध्ये सुरू असतील याचा अर्थ ब्राह्मणी परंपरा आपल्या देशामध्ये चिवट आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे महिलांनी शिकलं पाहिजे. म्हणून महात्मा फुलेंनी पहिल्यांदा महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. त्यांनी आपल्या स्वतःच्या पत्नीला शिक्षिका केला. फातिमा शेख नावाच्या मुस्लिम स्त्रीला त्यांनी सहशिक्षिका केला. आणि जातीभेदच तुटला पाहिजे या न्यायाने आपलं आयुष्य त्यांनी अर्पण केलं. ते फुले ज्यावेळी अशा सत्यशोधक समाजाची निर्मिती करतात, ते फुले ज्यावेळी अशी सत्यशोधक चळवळ निर्माण करतात, ते फुले ज्या अर्थी महार मांगादी शूद्रांना शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे म्हणून काम करतात, त्या फुल्यांना कोणाच्या संदर्भात घेतले? मग त्यांना सुद्धा त्यांची जात चिटकवली की हां फुले हे माळी जातीचे आहे. मग फुले जर माळी जातीचे असतील तर माळी समाजाने फुल्यांना आत्मसात करायला नको का? महाराष्ट्रात माळ्यांची संख्या जी 8.5-9% आहे, त्याच्यातली किती लोक महात्मा फुल्यांच्या विचाराप्रमाणे चालतात? असं लक्षात येतं की नाही. आणि उलट असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांमुळे फुले आपण म्हणत आहे, आणि बाबासाहेबांनी फुले म्हटले म्हणून ते फुले त्यांचे, आपल्याला काही घेणं देणं. माळी समाजाने फुल्यांचं अनुकरण केलेलं दिसत नाही. 4-2 लोक गोरे, यवतमाळचे गोरे किंवा आपले सोडले तर काय, त्यांनी खूप चळवळ चांगल्या केल्या. गोबरे म्हणून आहेत, यांनी महात्मा फुल्यांना जिवंत राहण्यासाठी फुलेंची निर्मिती, एक चळवळीची निर्मिती केली, फुल्यांची संघटना तयार केली. पण अजूनही त्या संघटनेला फुल्यांच्या कर्तृत्वाचं, फुल्यांच्या पुस्तकांचं, फुल्यांच्या विचारांचं दर्शन दिसत नाही. फुल्यांनी ज्या सत्यशोधक विवाहाची स्थापना केली, तो सत्यशोधक विवाह माळी समाजाचे लोक किती करतात? एखादा गजेंद्र सुरकार अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टीने काम करतो आणि सत्यशोधक पद्धतीने विवाह लावायसाठी लोकांमध्ये जागृती करतो, आंतरजातीय विवाह लावण्यासाठी जागृती करतो. तो एखाद दुसराच माणूस आहे, पण त्याला किती लोक साथ देतात हा विचार करण्यासारखा आहे. तेव्हा फुले ज्या विचाराचे होते त्याची जात जरी धरली तर त्या जातीने सर्वंकषपणे त्यांना उचलून घेतलंय का? जसे ब्राह्मण लोक एखाद्या ब्राह्मणाला सर्वंकषपणे उचलून घेतात. जसं उदाहरणार्थ लोकमान्य टिळकांना जेव्हा की त्यांना कोणत्याच सरकारने लोकमान्य ही पदवी दिली नाही, अहो यवतमाळच्या एका ब्राह्मणाने त्याला ती पदवी दिली आणि ते लोकमान्य झाले. जे सतत बहुजनांच्या विरुद्ध होते, अस्पृश्यांच्या विरुद्ध होते, आणि ब्राह्मणी अहंकार त्यांच्याकडे ठासून भरलेला होता, आणि ते लोकमान्य. आणि ते जाऊ द्या, त्या लोकमान्यांच्या नंतर जे लोक आले त्यांचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर, म्हणजे वीदा सावरकर स्वातंत्र्यवीर. आणि आता या दशकात 2024 त्यांचे पुन्हा पुन्हा जेव्हा गोडवे गायले जातात तेव्हा लक्षात येतं की अजूनही ब्राह्मणी परंपरा चिवटपणे पुन्हा पुन्हा आपल्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहत नाही. तेव्हा हा विचार केला पाहिजे, फुल्यांचा विचार केला पाहिजे. फुल्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवजयंती उत्सव सुरू केला. आणि काय परिणाम झाला? शिवजयंती सगळ्या महाराष्ट्रात व्यवस्थित रीतीने रयतेचं राज्य म्हणून रयतेने ती शिवजयंती साजरी करायला हवी, पण तसं दिसत नाही. केवळ मराठी लोक आता शिवजयंती साजरी करायला निघाले. का तर शिवाजी मराठ्यांचा राजा होता, मावळ्यांचा राजा होता, आणि असा शिवजयंती सोहळा आपण साजरा करतो. पण शिवजयंती ज्या महात्मा फुलेंनी सुरू केली त्या माळी समाजाचे लोक शिवजयंतीला किती येतात हा विचार केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शिवजयंती जर सुरू झाली आणि महात्मा फुलेंचा विचार जर हा महाराष्ट्रावर पसरला, देशात जर पसरला, तर ब्राह्मणी व्यवस्थेचं काय होईल हे टिळकांच्या ध्यानात आलं आणि त्यांनी शिवजयंतीच्या ऐवजी गणपती उत्सव सुरू करून टाकला. आज सगळ्या गावांमध्ये खेडोपाडी गणपती उत्सव भरला जातो आणि 10 दिवस मोठी चंगळ असते. साऱ्या ब्राह्मणांचं भलं होतं, कारण आरती करा तिथे ब्राह्मण लागतो, तिथे पूजा अर्चा करा तिथे ब्राह्मण लागतो, त्याला बसवा तिथे ब्राह्मण लागतो, त्याला विसर्जन करा तिथे ब्राह्मण लागतो. ही अजूनही ब्राह्मणी संस्कृतीची परंपरा आपल्यामधून नष्ट झालेली नाही. आणि हा विचार केल्यानंतर मग आपण फुल्यांचा विचार कुठे घेतोय? या बाबतीत फुल्यांच्या बाबतीत असं झालं. मग आता विचार करायला पाहिजे की ज्यांची आता 26 जूनला जयंती आहे, त्या शाहू महाराजाबद्दल जे क्षत्रिय आहेत, जे कुणबी आहेत असं म्हटलं जातं, जे मराठा आहेत असं म्हटलं जातं, यांच्या संदर्भात त्या मराठा समाजाच्या लोकांनी काय केलं, कुणबी समाजाच्या लोकांनी काय केलं, आपण हा विचार केला पाहिजे. आणि शिवचरित्र शाहू महाराजांच्या संदर्भात आपण थोडासा विचार केला पाहिजे, कारण त्यावरच आज मला माझा कटाक्ष टाकायचा आहे.
शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 6 मे 1922 साली झाला. शाहू महाराजांना केवळ आणि केवळ 48 वर्ष आयुष्य मिळाले. या 48 वर्षात त्यांनी या देशाला ज्या ब्राह्मणी संस्कृतीचा शाप लागला होता, ज्या वैदिक संस्कृतीचा शाप लागला होता, ज्याचं पान ब्राह्मणांशिवाय हालत नाही अशी जिथे समाज व्यवस्था होती, ते मोडून टाकण्याचं प्रखर काम राजा म्हणून कोल्हापूरच्या संस्थानिकाने शाहू महाराजांनी केलेलं आहे. काय केलेलं आहे बघा. सगळ्यात त्यांनी पहिल्यांदा अस्पृश्यता नष्ट करावी म्हणून एक प्रयोग केला आणि हा प्रयोग पाहायला पाहिजे. त्याच्या आधी त्यांच्यावर बितलेले 2 प्रसंग मी सांगितलेच पाहिजे. पहिला प्रसंग आहे हा प्रसंग आहे 1899चा. तो ऑक्टोबरातला कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी महाराज आपल्या परिवारासह पंचगंगा नदीवर येतात, त्या तीरावर येतात आणि सोबत त्यांच्यासोबत बरीच मंडळी असते. आणि स्नानाच्या वेळी मंत्र म्हणणारा नारायण भटजी तिथं तो मंत्र म्हणतो आणि महाराज त्या पंचगंगा नदीच्या पात्रात उतरतात. तर महाराजांचे जे लोक चालत होते तिथे, त्यांच्यासोबत प्रकांड पंडित असलेला राजाराम शास्त्री भागवत होता. भागवत हे पाहत होता की नारायण भटजी हा काय म्हणतोय, हे कोणते मंत्र म्हणतोय. तो वेदोक्त मंत्र म्हणत नाही आहे, तो पुराणोक्त मंत्र म्हणतोय. आणि म्हणून भागवत महाराजांना जाऊन सांगतात की महाराज हा नारायण भटजी चुकीचं करतोय, हा वेदोक्त मंत्र म्हणत नाही, हा पुराणोक्त मंत्र म्हणतोय. आणि महाराज रागावतात. त्यावेळी नारायण भटला विचारतात, त्यावेळी नारायण भट म्हणतो, शूद्राला वेदोक्त मंत्र करण्याचा अधिकार नाही, त्याला पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात आणि भटजीने पुराणोक्त मंत्र म्हणताना स्नान करण्याची गरज नाही. हा भटजी जिथे शाहू महाराजाच्या दक्षिणेवर शाहू महाराजांच्या स्नानासाठी जातो त्याची दक्षिणा घेतो आणि तरी त्यांना म्हणतो की तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला वेदोक्ताचा अधिकार नाही. एका राजाला, एका नारायण भट नावाच्या सामान्य भट माणसाने अशा पद्धतीचं बोलणं हे किती अहंकारीपणाचं आहे. महाराजांच्या काळजाला ते शब्द भेटतात आणि ते सांगतात की ठीक आहे, आपण याचा विचार करू. आणि त्या दिवसापासून महाराजांनी आपल्या देशातलं, आपल्या राज्यातलं ब्राह्मणी वर्चस्व संपवायचा चंग बांधला. आणि त्यांनी काय केलं, महाराजांच्या जीवनातली एक एक गोष्ट इतकी क्रांतिकारी आहे, इतकी स्फूर्तिदायी आहे की आज जे शाहू महाराजाचे वंशज स्वतःला समजतात, शाहू महाराजांच्या जातीचे स्वतःला समजतात, त्यांनी शाहू महाराजाच्या जीवनातला एक तरी अंश आपल्या समाजसेवेसाठी जर दिला तर या देशाची मानवता जागी होऊ शकते. इतकं प्रचंड काम या 48 वर्ष जगलेल्या महात्म्याने केलेलं आहे. हे आपल्या कसं लक्षात येणार. त्यांचं दुसरं मी सांगितलंच पाहिजे की बंजारे समाजाचे, भटके विमुक्त समाजाचे आणि सगळ्यात म्हणजे पारधी समाजाचे लोक, ज्यांना हातावर आणणे पानावर खाणे असा आहे, हे लोक भीक मागायचे आणि गंमत म्हणजे हे चोऱ्या करायचे. इंग्रजांच्या दरबारामध्ये याच ब्राह्मणांनी पारधी हे चोर लोक आहेत, यांच्यावर निगराणी ठेवली पाहिजे असं सांगून इंग्रज सरकारांना यांना चोर ठरवलेलं आहे. ही गोष्ट जेव्हा शाहू महाराजांच्या लक्षात आली त्यावेळी शाहू महाराजांनी या सगळ्या पारधी लोकांना आपल्या सोनतळी कॅम्पला बोलवलं आणि तिथे रोजगार हमी योजना सुरू केली. देशामध्ये रोजगार हमी सुरू करणारा हा पहिला महर्षी आहे, हा पहिला राजा आहे. आणि तो कशी रोजगार हमी योजना करून दिली. हे जे सगळे पारधी लोक होते त्यांना बांधकामाचं काम देऊन टाकायचं, तुम्ही इमारती बांधा, घरं बांधा आणि ते घरं त्यांनाच राहायला द्यायचे. हा अभिनव प्रयोग आणि अफलातून प्रयोग महाराजांनी आपल्या राज्यात, आपल्या हयातीत राबवला. परिणाम काय झाला की सगळे जे पारधी समाजाचे लोक होते, सगळे जे बंजारा समाजाचे लोक होते तिथे आनंदाने राहू लागले, एकमेकात मिसळून राहू लागले. आणि ज्यावेळी ते पूर्ण बांधून झालं, आता काय करायचं, पुन्हा यांचा प्रॉब्लेम येईल म्हणून दरवर्षी महाराजांनी रोजगार हमी योजना सुरू केली आणि घरं पाडा पुन्हा तिथे घरं बांधा, हा नवा प्रयोग सुरू केला. इतका क्रांती विचाराचा महापुरुष या देशात कधी कोणता झाला नाही, ज्याने अस्पृश्यांसाठी इतक्या तडफदारपणे, पद्धतशीरपणे काम केलेलं आहे. ह्या शाहू महाराजांचेच होते. मी तुम्हाला सांगितलं पाहिजे एक दुसरा प्रसंग आहे.
सोनतळी कॅम्पवर 32 मंदिरं होती. त्या कॅम्पमध्ये राजपूत वाडी नावाचं गाव आहे, त्या मोहल्ला आहे, तिथे मरगाई आणि अशा 38 देवी देवतांची मंदिरं होती. आणि त्याच्याबरोबर पिराचा दर्गा होता आणि गजेंद्र लक्ष्मी नावाची एक फार मोठं मंदिर होतं. आणि सारे लोक या मंदिरामध्ये दर्शनाला जायचे, पूजा अर्चनेला जायचे. त्या मंदिरांचे सगळे पुजारी ब्राह्मण होते. शाहू महाराजांनी काय केलं? शाहू महाराजांनी या सगळ्या ब्राह्मण पुजाऱ्यांना त्या मंदिरातून हाकलून दिलं आणि त्याच्याऐवजी कॅम्पमधला एक साधा महार, त्याचं नाव गणू महार, या गणू महाराला या सगळ्या मंदिरांमध्ये पूजा करण्याचा अधिकार दिला आणि त्याला शिकवायला लावलं की पूजा कशी करतात ते शिक. ब्राह्मणाकडूनच शिकून घेतलं आणि गणू महाराला मंदिरामध्ये प्रवेश सोडा, त्या मंदिरातल्या देवीची पूजा करण्याचा अधिकार दिला. हे या देशातलं प्रचंड क्रांतिकारी काम शाहू महाराजांनी केलं. आज सुद्धा भारतात सगळ्यात जास्त देवदेवतांची मंदिरं आहेत, पण त्या देवी देवतांच्या मंदिरांमध्ये पुजारी कोण आहेत? दक्षिणेकडच्या एका राज्यामध्ये आता तिथल्या मुख्यमंत्र्याला बहुजन समाजातील लोकांनी, अस्पृश्य समाजातील लोकांनी पुजारी व्हावं म्हणून पुजाऱ्याचं प्रशिक्षण सुरू करायचा ठाण बनला. सगळ्या देशामध्ये त्याचे विलक्षण प्रतिसाद उमटत आहे. ब्राह्मणांचाच अधिकार आहे मंदिरांमध्ये, त्यांच्याच अधिकारात ते चाललं जाईल. ही जी चिवड ब्राह्मणी परंपरा आहे ती एका झटक्यात तोडण्याचं काम शाहू महाराजांनी केलं आणि गणू महाराला पुजारी बनवलं. भारताच्या इतिहासात एक महार मंदिराचा पुजारी होतो यासारखी दुर्मिळ गोष्ट कोणती नाही. हे काम शाहू महाराजांनी केलं, ज्याची आज गरज आहे. कारण या देशामधला सगळ्यात जास्त आर्थिक निधी, सगळ्यात जास्त पैसा हा मंदिरांमध्ये साठलेला आहे. या मंदिरांचं राष्ट्रीयकरण व्हावं म्हणून पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर विरोधी बिल आणलं होतं. ते बिल मंजूर करून नाही घेतलं या लोकांनी, कारण यांना यांचीच मक्तेदारी तिथे आत्तापर्यंत चालवायची आहे. आता तिसरी गोष्ट सांगितली पाहिजे की कृष्णाजी लक्ष्मण मोरे या नावाचा मातंग समाजाचा एक मुलगा होता. तो एक दिवस शाहू महाराजांकडे भेटायला गेला. तो म्हणाला की मला शाळा शिकायची आहे, मला शाळेत टाका. शाहू महाराजांनी विचारलं कोण रे तू? त्याने सांगितलं अरे मी मातंगाचा कृष्णाजी आहे जी, उद्या ये. महाराजांनी त्याला उद्या बोलवलं, दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि त्याची सगळी शिकायची व्यवस्था आर्य समाजाच्या शाळेत केली. तो पोरगा मला महाराजांनी शिकायला दिलेला आहे, मी चांगलंच शिकलो पाहिजे म्हणून मोठ्या तडफेनं आणि तडफदारीनं शिकला. काय झालं त्या पोराचं पुढे? हाच मुलगा शाहू महाराजांच्या कार्यामुळे तो शिकला आणि मातंग समाजातला भारताच्या संसदेमधला पहिला खासदार झाला. एकदा नव्हे दोनदा त्याला खासदारकीचं पद मिळालं. ही किमया केवळ आणि केवळ शाहू महाराजांच्यामुळे झाली आहे. शाहू महाराजांचे वंशज आणि वारसदार एखाद्या तरी मातंगाला आतापर्यंत पुढे नेत आहेत का? पहा दिसतं का चित्र? अजून तिसरी गोष्ट सांगितली पाहिजे आपल्याला की पाणी देखील पिण्याचा अधिकार, याच्यामध्ये देखील जाती जातीत बंटवारा होतो आणि याच्याबद्दलचं काय काय संघर्ष झाले आपल्याला माहीत असेल. 14 तळ्याचा सत्याग्रह झाला, बाबासाहेबांनी केला. त्याच्या आधी कोणत्याच महाराच्या हातचं खाऊ नये, उलट महारांनी उष्ट्या पत्रवळ्या भीक मागून खावं, ही ज्या देशामध्ये संस्कृती होती, ज्या राज्यामध्ये संस्कृती होती ती महाराजांनी तोडून टाकली. आणि काय गंमत आहे बघा, गंगाराम कांबळे नावाचा एक महार आहे. शाहू महाराजांच्याकडे जातो आणि तो पाहतो आणि महाराज त्याला सांगतात की तू हॉटेल टाक. आणि कोल्हापूरच्या मध्य रस्त्यामध्ये मध्यभागी हा गंगाराम कांबळे नावाचा माणूस हॉटेल टाकतो. या हॉटेलचं काय नाव देतो? त्या हॉटेलचं नाव देतो सत्यसुधारक हॉटेल. आणि त्या महाराजच्या हॉटेलला ही सगळी कोल्हापूर संस्थानात बातमी पडते की अरे महाराने हॉटेल टाकले. महाराच्या हातचं आपण खायचं का? महाराच्या हातचं पाणी प्यायचं का? ज्या महाराला फुटक्या कब्बशांमध्ये पाणी जे चहा वाढतात, दुसऱ्या ग्लासामध्ये वरून पाणी टाकतात, त्या महाराच्या हातचं आपण खायचं. ही चर्चा जेव्हा कोल्हापूर संस्थानात होते, महाराज आपल्या गाडीत ब्राह्मणांना घेऊन, अधिकाऱ्यांना घेऊन येतात आणि त्या गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये बसतात आणि त्याला चहा मागवतात, त्याला नाश्ता मागवतात आणि या सगळ्या ब्राह्मणांना ते खायला लावतात. ब्राह्मणांनी महाराच्या हातचं खायचं, ते गंगाराम कांबळेच्या हातचं खायचं, हे या देशातली
अप्रतिम घटना महाराजांनी आपल्या आयुष्यात केलेली आहे. एवढं क्रांतिकार्य करणारा आजपर्यंत दुसरा कोणता माणूस झाला नाही. आणि ते हॉटेल इतकं चाललं की आज सुद्धा कोल्हापुरात तुम्ही पहा, गंगाराम कांबळे नावाच्या माणसाचा लोक उदो उदो करतात. व्यवसाय करण्याचं शिक्षण महाराजांना अस्पृश्यांना देणारा हा अतिशय फार क्रांतिकारी पुरुष होता. अजून तिसरं अतिशय महत्त्वाचं सांगितलं पाहिजे की ज्यावेळी शाहू महाराज ही सगळी कामं करायचे त्यावेळी त्यांची ओळख बाबासाहेब आंबेडकरांची आली. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याकडे पाहून, शाहू महाराजांकडे पाहून बाबासाहेब आंबेडकर नतमस्तक झाले. माणगावची परिषद झाली मार्च 1920ला. ही मूकनायक आणि अस्पृश्यांची बहिष्कृतांची परिषद होती. या परिषदेचे अध्यक्ष होते शाहू महाराज. शाहू महाराजांनी या सगळ्या परिषदेचं नियोजन केलेलं होतं. आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज एका व्यासपीठावर होते. त्यावेळी शाहू महाराज म्हणतात, त्यांच्या भाषणात सांगतात की अस्पृश्य समाजाला बाबासाहेबांच्या रूपाने उमदे नेतृत्व मिळाले आहे, याचा मला फार आनंद झालाय. तुम्ही ते लोकांना सांगतात, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. आणि माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, माझी मनोदेवता मला असे सांगते. शाहू महाराजांचं माणगाव परिषदेतलं हे भाषण एक चिरस्थायी भाषण आहे. आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर केवळ अस्पृश्यांचे नव्हे तर हिंदुस्थानचे पुढारी झाले, ही गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही. आणि आता तर ते विश्वरत्न झालेले आहे. इतिहासाने हे दाखवून दिलेलं आहे की शाहू महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने बाबासाहेबांविषयी केलेले भाकीत अक्षरशः सत्य झालेले आहे. आणि शाहू महाराजांनी त्याच समारंभामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जरीपटका देऊन त्यांचा गौरव केला. त्यावेळी बाबासाहेब असं म्हणतात की शाहू महाराजांनी मला जरीपटका, माझ्या मस्तकी जरीपटका देऊन माझा गौरव केला, त्याचा मी सदैव मान राखी. आणि शाहू महाराजांनी जे काम केलं तेच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे आपल्या आयुष्यात नेलं आहे. आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांनी भारतीय संविधानात जाती अंताची चळवळ सुरू करावी असं सगळ्या शिकल्या सवरल्या, सर्व जातीतील शिकल्या सवरल्या लोकांना सांगितलं होतं. हे भावनिक आवाहन होतं. शाहू महाराजांनी हा प्रयोग करून आपलं राजपद भोगलं होतं. पण काय झालं, आज सुद्धा ते दिसत नाही. आणि याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ब्राह्मणांच्या संदर्भातला एक किस्सा मला आपल्याला सांगितलाच पाहिजे की महाराज लंडनवरून परत येतात कोल्हापूरला. त्यावेळी महाराणी साहेबा तिथे एक पुजाऱ्यांकडून पूजा करून घेतात, पूजापाठ करून घेतात. सारी मंडळी बसलेली असते, जेवणाचा सगळा बेत असतो. आणि शाहू महाराज सुद्धा तिथे येऊन बसतात. आणि तो भटजी मंत्र म्हणतोय, ते संस्कृतले श्लोक म्हणतो. आणि ते संस्कृतच्या श्लोकांचा अर्थ शाहू महाराज आपल्या महाराणींना सांगतात की बघ, भटजीनं ह्या जो श्लोक म्हटला ना, त्याचा हा अर्थ असा असा आहे. आणि जसा अर्थ महाराज सांगतात तसं महाराणी साहेबांचं डोकं खराब होतं. आणि अर्ध्या समारंभातून ती उठते आणि त्या भटाला चपला मारते की तू इतके घाणेरडे संस्कृत श्लोक सांगतो, इतकं स्त्रियांचं नाचक्की करतो, आणि ती आमच्या देखत आमच्या समोर, आणि तुझ्या संस्कृतचा अधिकार आम्हाला नाही म्हणून आम्हाला ते समजत नाही म्हणून तुम्ही तुमच्या तुंगड्या भरता. आणि ती अक्षरशः महाराणी त्या सगळ्या तिथे असलेल्या 5 ब्राह्मणांवर तुटून बसते आणि त्यांना हाकलून लावते. आज सुद्धा बहुजन समाजातील असे किती लोक आहेत की जे मुलगा झाला की त्याचं नाव काय ठेवावं हे सांगायसाठी ब्राह्मणाकडे जातात. लग्न करायचं आहे, त्याचा मुहूर्त कोणता काढावा, तिथी कोणती काढावी हे सांगायसाठी ब्राह्मणांकडे जातात. माझं भविष्य कसं असेल, माझं ज्योतिष्य कसं असेल, माझं पंचांग कसं असेल हे ऐकण्यासाठी ब्राह्मणांकडे जातात. ब्राह्मणी वर्चस्व अजूनही सुटलेलं नाही. ही बाब आता 2024 मध्ये पुन्हा प्रकर्षाने लक्षात येते
ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, एक शाहू महाराज आहे ज्याने मातंग समाजाचा माणूस पहिल्यांदा खासदार केला. आज काँग्रेसमधल्या, राष्ट्रवादीमधल्या, शिवसेनेमधल्या किती लोकांनी या अशा लोकांना पाठिंबा दिला. आणि ज्यावेळी तुम्ही एकमेकाचे थोर पुरुष आहात, एकमेकाचे नेते आहात, मग बाळासाहेब आंबेडकरांचे नेते नाही का तुम्ही? बाळासाहेब आंबेडकर थोर नाही, ते बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहे हे तुम्हाला मान्य आहे. मग शाहू महाराजांचे वंशज तुम्ही आहात, तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे. मग तुम्ही अकोल्यात त्यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसचा कसा उमेदवार उभा केला? म्हणजे तुमच्यामधली अजूनही ती जात गेलेली नाही, हे स्पष्ट चित्र दिसते. स्वतंत्रपणे बाळासाहेब आंबेडकरांनी सगळ्या वंचित घटकांच्या सगळ्या जातीमधल्या लोकांना उमेदवारी द्यायचं कबूल केलं असताना आणि त्यांनी उमेदवार उभे केले असताना तुम्ही सरंजामी पद्धतीने पुन्हा तीच भाटगिरी आणली की नाही? आणि आता काय संविधान वाचवणार? ज्या शाहू महाराजांचं कार्य तुम्ही त्यांचा गौरवा गाताय ना, कुठे आहे? जे शिक्षणाचे दार शाहू महाराजांनी खुले केले, महात्मा फुलेंनी खुले केले, आज ती शिक्षणाची दारं तुम्ही बंद करून टाकली आहे. सत्तेत तर तुम्हीच आहात, विरोधात असा किंवा सत्तेत असा तुम्ही पूर्णपणे शिक्षण बंद करून टाकलं. ज्या स्पर्धा परीक्षांमुळे जसा तो मातंग समाजाचा पोरगा खासदार होऊ शकतो, तशा पद्धतीचं शिक्षण एक आता नव्या स्पर्धा परीक्षेत UPSC MPSCच्या आणि नेट सेटच्या परीक्षेमध्ये ते क्लास 1 ऑफिसर होतील, वैद्यकीय अधिकारी होतील, इंजिनियर होतील किंवा न्यायाधीश होतील. त्या सगळ्या परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणात येतात. आणि पेपरफुटी कोण करते? आणि धादांतर या देशाचा शिक्षण मंत्री म्हणतो की हो हे घडलेलं आहे. मग हे घडलेलं आहे तर कसं घडलं? कशामुळे घडलंय? लोकांचा परीक्षेवरचा विश्वास उडायचा, लोकांचा शिक्षणावरचा विश्वास उडायचा. आणि सरळ बातम्या येतात, 24 लाखाला पत्रिका पेपर फुटला, 40 लाखा मागणी केली आणि दिले, आणि त्यांची नावं येतात. त्यांच्याबद्दल काय काय कारवाई होणार आहे? आणि असं का होतं? याला कोण जबाबदार आहे? इथे जर शाहू महाराज असते तर त्यांनी काय केलं असतं? ज्या पद्धतीने महाराणी साहेबांना सांगून महाराणी साहेबांनी त्या ब्राह्मणाची धिंड काढली, तशा पद्धतीचं तुम्ही त्या पदावर बसलेले आहे, तुमची त्या पदावर लायकी नाही असं सांगणारा एक तरी खासदार आपण निर्माण केलाय का? एक तरी आमदार आपण निर्माण केलाय का? एक तरी मंत्री निर्माण केलाय का? सारे सरंजामी प्रवृत्तीचे आहे. आणि हे सारे सरंजामी प्रवृत्तीची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये असं आहे की ब्राह्मणांचं ऐकावं आणि त्यांच्या ऐकल्याप्रमाणे करावं, हे तेच सुरू आहे. महाराष्ट्रात याच्यापेक्षा भीषण परिस्थिती येते मित्र. बाबासाहेब आंबेडकरांनीच शाहू फुले आंबेडकर जिवंत ठेवायचा प्रयत्न केला. त्यांचे काही लोक आहेत त्या विचाराचे, ते पुढे करतात, पण त्यांना देखील फसवलं जातं. बघा आता दीक्षाभूमीचा प्रसंग आहे. दीक्षाभूमीमध्ये आत पार्किंग करायची काय व्यवस्था आहे? कारण ते बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं दीक्षाभूमीचं स्मारक आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशात नष्टच केला पाहिजे. जसा शाहू महाराजांचा करण्याचा प्रयत्न केला गेला, जसा फुल्यांचा प्रयत्न केला गेला, तसाच आता आंबेडकरांचा करणार आहे. या पवईच्या तिथे एक बुद्धविहार पाडून टाकलंय आणि तिथे चर्चा सुरू आहे. बोंडारची एक कमांड काढून टाकली आणि दुसरीकडे OBC समाज आणि मराठा समाज यांची भांडणं लावायसाठी, रिझर्वेशनच्या हक्कासाठी दोघांचे उपोषण सुरू आहे. आणि ब्राह्मण लोक आपल्या चक्क एका मिनिटात कोणालाही न विचारता 10% आरक्षण स्वतःसाठी मागून घेतात. कोलॅटरल एटीने 83 ब्राह्मण लोक सचिव पदावर जातात. ही काय भानगड आहे? हे रयतेचं राज्य आहे शिवाजी महाराजांचं. हे शाहू महाराजांचं सर्व लोकांच्या जाती अंताच्या लढ्याचं केंद्र असलेलं राज्य आहे. हे महात्मा फुलेंचं सत्यशोधक समाजाचं राज्य आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचं राज्य आहे? काय करणार आहोत आपण? कोण कसा विचार करणार आहे? आपल्याला जर माणूस म्हणून जगायचं असेल तर आपण आपल्या या सगळ्या होणाऱ्या घटनांवर बारीक रीतीने नजर केलं पाहिजे आणि लक्षात आणलं पाहिजे की याच्या मागचा सूत्रधार कोण आहे. बाहेर बंदूक घेऊन गोळी मारणारा आपल्याला दिसतो, पण त्याच्या डोक्यात तू याला गोळी मार हे सांगणारा कोण आहे ते अजून दिसत नाही. दाभोळकरांची हत्या झाली, ते पोरं बहुजन समाजाचे जेलमध्ये जाणार, पण त्यांना ही हत्या करायला कोण भाग पाडलं ते कधीच पुढे येणार नाही. हाच प्रकार सगळीकडे होतोय. सांगणारे वेगळेच आहे. दिसतंय आपल्याला बहुजनांचं राज्य आहे, मोदी बहुजन आहे दाखवतो स्वतःला, पण तो कोणाच्या डोक्याने चालतो हे आपल्या लक्षात येत नाही. आणि हीच आपली शोकांतिका आहे की ज्या थोरा मोठ्यांच्या नावाने आपण मोठा स्वतःला अभिमान बाळगतो, गर्व करतो,
त्या थोरा मोठ्यांचा विचार जर समाजात दिसत नाही, देशामध्ये दिसत नाही, प्रदेशामध्ये दिसत नाही, तर आपली काहीच जबाबदारी नाही का? ज्या शिक्षणासाठी भारताच्या संविधानामध्ये सर्वभूती शिक्षण होतं आणि शिक्षण हे मोफत दिलं पाहिजे, 14 वर्षाच्या वयापर्यंतच्या पोरांना सगळ्यांना दिलं पाहिजे, एक अभ्यासक्रम असला पाहिजे, हे ज्या संविधानात सांगितलेलं आहे. तुम्ही त्या अभ्यासक्रमामध्ये 4-4 गट पाडता, खाजगीकरण आणता आणि हायर स्टँडर्ड आणि तिथे पैसे देऊन भरा. हा काय व्यापार केला आहे शिक्षणाचा? नोकऱ्यांमध्ये तेच केलं आहे. अरे ज्या गंगाराम कांबळेसाठी हॉटेल उभं करून दिलं, महाराष्ट्रात किती महारांची बौद्धांची हॉटेल आहे जिथे तुम्ही सगळे लोक जाता? आपल्या लक्षात येते असं दिसत नाही. मातंगांचं, चांभारांचं त्या जाती आहे तशाच खाली आज तशाच पडून आहे. आणि आपण शाहू महाराजांचे गोडवे गाणार, आपण शिवाजी महाराजांचे गोडवे गाणार, आपण फुल्यांचे गोडवे गाणार आणि आंबेडकरांचे गोडवे गाणार. यांना देव म्हणून आपण डोक्यावर घेऊ, पण त्यांचे विचार आपल्या डोक्यात पडणार नाही, आपल्या बाहूत उतरणार नाही. तोपर्यंत ब्राह्मणी व्यवस्था, चातुर्वर्ण व्यवस्था, मनुस्मृती व्यवस्था कायम राहील. महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री म्हणतो की मनुस्मृतीतला श्लोक चांगला आहे, काही हरकत नाही, मनुस्मृतीचा श्लोक दिला पाहिजे विद्यार्थ्यांना वाचायला. त्याच्या डोक्यात हे येत नाही की अरे सारी वाक्य मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी तुझ्याच कोकणामध्ये जाळली ना, त्यावेळी तू कुठं गेला होता? तुला शिक्षण मंत्री पदावर राहण्याचा अधिकार तरी आहे का? हे नाही समजत आपल्याला. हे ज्या दिवशी आपल्याला समजेल त्या दिवशी आपल्याला शाहू कळतील, त्या दिवशी आपल्याला फुले कळतील, त्या दिवशी आपल्याला आंबेडकर कळतील. शाहू महाराजाच्या जयंतीच्या निमित्ताने त्याच्या 2 पूर्वदिवस आधी मला ही संधी मिळत आहे. मित्रांनो, शाहू महाराज पहिल्यापासून वाचले पाहिजे. त्यांच्यावर काय काय संकट आली आणि त्यांनी ती कशी निस्तरली हे पाहिलं पाहिजे आणि त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. राजश्री शाहू महाराजाचा ग्रंथ डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी काढलेला आहे. फार मोठं पुस्तक आहे ते. त्याच्या आधी शाहू महाराजांवर बरीच लेख झालेले आहेत. पण शाहू महाराजांचे विचार अभ्यासक्रमात अजून आलेले नाहीत. शिकवलंच जात नाही शाहू महाराज, तर शाहू महाराज ते त्यांचेच राहतील ना, कुटुंबांचेच राहतील, मराठ्यांचेच राहतील. म्हणून ह्या विचारांची अभ्यासक्रमात गरज आहे. आणि जेव्हा विद्यार्थी संस्कारित होतात त्यावेळी या विचारांची खास आवश्यकता आहे. वयाच्या 4थ्या वर्गात जो पोरगा असतो तेव्हापासून तो 14वी पर्यंत म्हणजे 12वीची परीक्षा देईपर्यंत त्याला हा संस्काराचं ज्ञान दिलं गेलं पाहिजे. आणि हे संस्कार या अशा लोकांचे दिले गेले पाहिजे. त्याच्याऐवजी ह्या मनुस्मृतीचे संस्कार द्यायचे, राम श्रीकृष्णाच्या कथा सांगायच्या, भागवत कथा सांगायच्या, खोट्या गोष्टी सांगायच्या आणि या देशातील लोकांची डोकी छाटून टाकायची. आता मुंडकी छाटायला तलवारी लागत नाही. तुमच्या डोक्यात एखादं ब्रीद भरलं की तुमचं डोकं भन्नाट होऊन जातं. माझा एक मित्र आहे, अमेरिकेला राहतो. तो असं म्हणतो की सर, जागतिक लोकांचा सर्वे आलेला आहे. आता जगातले जे शिकलेले लोक आहेत यामधले 48% लोक वेडे होणार आहेत आणि म्हणून सायकोथेरपी करायसाठी आता जास्तीत जास्त डॉक्टरांची गरज राहणार आहे. कारण त्यांना या क्रांतिवीरांचे विचार ऐकवले जात नाहीत. या महामानवांचे विचार त्यांच्या अभ्यासाला येत नाही. त्यांच्यावर तेच प्रसंग वेगवेगळ्या पद्धतीने लागले आणि संस्काराने परंपरेने आपण ते करत राहतो. हा काय विषय राहणार? या विषयातून लवकर मोकळं झालं पाहिजे. आपल्याजवळ फार मोठी धरोहर आहे. एक साधा शाहू महाराज जरी पकडले तरी आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं आपण आयुष्य बदलवू शकतो. पण अशी कोणा आमदारात, कोणा खासदारात, कोणा मंत्र्यात, कोणा पक्षात ही आहे का व्यवस्था? शाहू महाराजांच्या फोटोला हारार्पण करणं म्हणजे संपलं का? त्याच्यासाठी काय करावं लागते? ते विचार पेरावे लागतात, त्या विचारांचे अनुयायी तयार करावे लागतात. शाहू महाराजांच्या अनुयायांची फार गरज आहे. कारण शाहू महाराज तेच लोक म्हणतात की हे बहुजनांचे नेते आहे, हे कुंड्यांचे आहे, फुले माळ्यांचे आहे. चला ठीक आहे ना, तुमच्या 54% ओबीसी समाजाचे आहे, ज्याला तुम्ही शूद्र म्हटलंय. तुम्हाला शूद्र म्हणून आत्ताच सांगितलंय की शूद्र असल्यामुळे त्याला वेदोक्त प्रकरणामध्ये त्याला म्हणता येत नाही, त्याला पूर्णोक्त प्रकरण म्हटली पाहिजे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकही वेदोक्त पद्धतीने व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही. आणि झाला तेव्हा त्या गागा भट्टाने म्हणे आपल्या डाव्या अंगठ्याने त्याच्या डोक्यावर हे टिळा लावला. तेवढी बिभत्स रचना आहे. आणि एवढा शिवाजी महाराज रयतेचा राजा असतो त्यावेळी त्याला गो ब्राह्मण प्रतिपालक करून टाकतात. किती खोटं गोष्टी करायच्या आणि आपण त्या पाळत राहायच्या. कधी उघड्या डोळ्याने आपण हे पाहणार?
शाहू महाराजाच्या 48 वर्षाच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग तुम्हाला आश्चर्यात येईल की ऊर्जा देणारा आहे, डोळ्यात पाणी आणणारा आहे. स्वतः राजा बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईच्या डबक चाळीत भेटायला जातात. याच्यापेक्षा त्या राजाचं वर्णन काय करू शकतो आपण? एका अस्पृश्याच्या मुलाला तुम्ही हिंदुस्थानचे पुढारी होणार अशी माझी मनोदेवता मला सांगते असे जेव्हा महाराज म्हणतात, त्यावेळी कर्तृत्वाला, गुणाला जातीपातीपेक्षा वेगळं पाहिलं पाहिजे आणि त्याच्या जातीपाती पलीकडे लोकांना शिक्षण दिलं पाहिजे आणि त्याच्या कर्तव्याला हातभार लावला पाहिजे. ही शिकवण जी शाहू महाराजांनी दिली ती कधी आपल्या डोक्यात येईल? हा विचार मला सतत अस्वस्थ करतोय. कारण आता सत्ता मिळवायची असेल तर राजकारणात आलं पाहिजे आणि राजकारणात अशा लोकांची भरती होते आहे की जे लोक 1 मिनिटात इकडच्या तिकडे जातात आणि त्यांना आपण तरी निवडून देणार. कारण ते सरंजामी लोक आहेत आणि सरंजाम पद्धती या देशामध्ये ब्राह्मणांनी सुरू केली आहे. लक्षात ठेवा, घराणेशाही सुरू केलेली आहे या देशामध्ये, ब्राह्मणांनी सुरू केलेली आहे. तेव्हा हे ब्राह्मणी वर्चस्व आपण पहिल्यांदा हद्दपार केलं पाहिजे. ते आत असतात, ते पडद्याच्या समोर कधीच येत नाही. रंगमंचावर दिसणारी सगळी नाटकं असतात, नाटक पाहतो आपण, ते अभिनय करणारे अभिनेते असतात, पण ते जो अभिनय करतात तो त्यांचा नसतो, तो पाठीमागच्या त्याच्या डायरेक्शनचा असतो. या देशाचे डायरेक्टर अजूनही ब्राह्मणच लोक आहेत आणि बाकी सारे नट आहोत आपण. सारे मंत्री नट आहेत, सारे खासदार आमदार नट होतात आणि आपला अभिनय करतात. तो अभिनय खोटा असतो, त्याच्या लक्षात येतं, पण त्यांना उपाय नसतो कारण डायरेक्टरनं सांगितलेलं असतं. आता ही व्यवस्था फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळे मोडू शकते, पण त्याचा अंमल होत नाही. त्याच्यामध्ये दुरुस्त्या होत राहतात, चुका दुरुस्त्या करतात. काय एक चूक झाली, बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेत लिहिलेलं आहे की आमचा देश धर्मनिरपेक्ष असेल. आणि आता राजनाथ सिंग नावाच्या संरक्षण मंत्र्यांनी ठराव केला आणि सांगितलं की आता धर्मनिरपेक्ष हा शब्द खोळा प्रियंबलमधून, त्याच्याऐवजी पंथनिरपेक्ष करा. केवढी मखलाशी आहे. तुम्ही बाबासाहेबांनी इतक्या लोकांनी, सगळे तज्ज्ञ लोक होते ना, सगळे शिकलेले लोक होते, त्यांनी एका शब्दाचा विचार करून तो शब्द मांडला. त्या शब्दाला तुम्ही हद्दपार करताय, मूर्ख बनवताय लोकांना आणि स्वतःची पोळी शेकत आहे. हे थांबवलं पाहिजे आणि आपण शाहू महाराजांचा जय जयकार केला पाहिजे. आपण मला ऐकून घेतलं, मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. थांबतो. जय भीम.